तहसीलदार राहणार निलेगावचा आहे मी। आमच्या जमिनी हे जे खालसा झालेल्या जमिनी आहेत ते जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशामुळे हे सर्व जमिनी आमच्या खालसा मालकीच्या जमिनी हे वर्ग 2 करण्यात आलेले आहेत आणि इतर हक्कामध्ये जमीन देवस्थान कुल कायद्याने आलेली जमीन शेरा मारलेला आहे। या शेरा मारल्यावर वर्ग 2 झाल्यावर शेतकऱ्याचं आमचं सगळ्याच अतोनात नुकसान होत आहे। याच्या अगोदर आम्ही जुलै महिन्यामध्ये उपोषणाचा अर्ज दिला होता। त्यावेळेस तहसीलदार साहेब तुळजापूर यांना भेटलं ना, अरविंद बोळके साहेब यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी असं सांगितले की बाबा तुम्ही उपोषणाला बसण्याआधी तुमचं देवस्थान जे इतर हक्कात लागलेलं आहे ते काढून देतो। आमचे जे निकाल लागलेले आहेत तिथं उस्मानाबादला भूसुधार उपजिल्हाधिकाऱ्याकडं 1980-84चे निकाल आहेत आमच्याकडं। यापूर्वीपासून आमच्या जमिनी जे देवस्थान नव्हत्यात ते आम्हाला मदत मास म्हणून जमीन मिळाल्या आहेत आणि आमचे काय जे 12 बलुतेदार जे लोक असतात या जमिनीची पूर्वी जे मिळाले मालक आहेत मौला शेख हे सुतार काम करत होते। त्यामुळे त्या जागीरदारने त्यांना दिलेली प्रॉपर्टी आहे, दिलेली मालमत्ता दिलेलीच जमीन आहे। त्याच्यानंतर देवस्थान मध्येच आला, जे काही लोकांनी तिथल्या गावातले देवस्थान लावले त्याच्या विरुद्ध लढून आम्ही देवस्थान कमी केलं आणि त्याच्यानंतर मी खरेदी केलेली जमीन आहे। मी दुसरा खरीददार आहे। मी चांद पाशा इब्राहिम सय्यद यांच्याकडून मी जमिनी खरेदी केलेली आहे 4.5 एकर आणि त्या जमिनीवर मला आज त्या वर्ग 2 झाल्यावर काही लोन मिळत नाही, मी कोणाची जामीन करू शकत नाही, कुठलीही सरकारचं मला स्कीम मिळत नाही आणि देवस्थान असल्यामुळं सगळं ते कोणतीच बँक त्या सातबार हातात दाराने याच्यामुळं आमच्या मुलाचं आमच्या पूर्ण घराचं अतोनात नुकसान होत आहे। माझ्या मुलाचं शिक्षणाला पैसा मला बँकेकडून कर्ज मिळत नाही, मला सावकार कोण पैसे देत नाही त्या वर्ग 2 जमीन झाल्यामुळं आणि सावकार कोण जमीन लिहून पण पैसे देत नाही आजपर्यंत। आणि हे मी तहसीलदार साहेबाला जे अर्ज दिला होता माझे देवस्थान कमी करा म्हणून, त्या अर्जाबद्दल मी माहिती विचारायला गेला असता गेल्या महिन्यामध्ये तहसीलदार साहेबांनी मला अरेतुरीची भाषा वापरली, अरविंद बोळके साहेब तहसीलदार तुळजापूर यांनी, आणि ह्या सर्व बाबीचा जाब विचारा म्हणून मी जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद धाराशिव यांना एक निवेदन दिलं होतं अर्जाद्वारे की बाबा आमच्या 3 विषयाची की जमीन वर्ग 2 1 करण्यात यावं, देवस्थान कुळ कायद्याने आलेलं जमीन कमी करण्यात आलं आणि अरविंद बोळके साहेब जे आम्हाला अरेरावीची भाषा वापरली याच्यामुळे त्यांना विचारणा करून योग्य ती कारवाई करावं। पण आज 19/12/2023 पर्यंत आम्हाला आमच्या अर्जाबद्दल काहीच माहिती मिळाली नाही आणि आम्हाला न्याय मिळाला नाही। म्हणून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शिवाजी दुधमाते आणि इतर काही शेतकरी अमरण उपोषणात बसलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव पुढं। जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहोत।